श्री स्वामी समर्थ. त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमेचे गुप्त 32 रहस्यमय तोडगे. दुःख त्रास संपत नसेल तर गुणकारी. कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा हा आपल्या धर्मातील एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी लोक दिवसभर उपवास करतात आणि चंद्र पाहिल्यानंतर उपवास सोडतात. कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते. या दिवशी केलेली पूजा शुभफळ देणारी ठरली जाते. भगवान विष्णू प्रति श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आपण कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा करतो. तर या दिवशी भगवान हरीची देखील पूजा आणि उपासना केली जाते. या दिवशी भगवान हरीचा उपवास केला जातो. रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर दुधाचे अर्घ्य अर्पण करायचे आहे आणि नंतर उपवास सोडायचा आहे. चंद्राला दुधाचे अर्घ्य देताना त्यात थोडी खडीसाखर आणि तांदूळ टाकायचे आहे. 1. कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या तीर्थक्षेत्री किंवा नदीत आंघोळ केली तर आपल्याला पुण्य प्राप्त होते. पौर्णिमेचा दिवस लक्ष्मी मातेला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा आणि उपासना केल्याने माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते. आपल्या घरात आपण सत्यनारायण पूजा करू शकतो. सत्यनारायण कथेचे पाठ आपण घरात पठण केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहते. 2. पौर्णिमा वर्षामध्ये एकूण 12 असतात. जर आपण 12ही पौर्णिमेला सत्यनारायण पूजा केली आणि पाठाचे पठण जर केले तर आपल्यावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा सदैव टिकून राहते. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. म्हणजेच तुम्ही शिरा बनवू शकता किंवा खीरही बनवू शकता. तिला तुम्ही तुपाचा दिवा लावायचा आहे. 3. कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करते असे म्हटले जाते. म्हणून सकाळी आंघोळ करून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे आणि दिवा लावायचा आहे. मातेला हात जोडून प्रार्थना करायची आहे की आमचे सर्व संकट दूर कर व तुझी कृपा सदैव आमच्यावर राहू दे. तू आमच्या घरी ये म्हणून माता लक्ष्मीला आमंत्रित करायचे आहे. चंद्राच्या आगमनानंतर आपण साबुदाण्याची खीर बनवायची आहे आणि ती खीर चंद्रप्रकाशात ठेवून चंद्राची किरणे त्या खीरीत पडल्यावर तिला नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे आणि नंतर तो प्रसाद घरातील सर्व मंडळींना ग्रहण करायचा आहे. याने घरातील धनाचा आगमनाचे मार्ग मोकळे होतात. 4. कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरातील मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानाचे तोरण लावायचे आहे. ते लावल्याने घरातील वातावरण शुद्ध होते. आंब्याचे तोरण दारावर लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते व सकारात्मकता निर्माण होते. त्याचबरोबर आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे. असे केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते आणि लक्ष्मी माता स्थिर राहते. 5. कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कर्पूर होम देखील करू शकता. नारळ घेऊन त्यावर 7 कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि जमल्यास थोडी पिवळी मोहरी पण टाकायची आहे. तो नारळ घेऊन त्यातील सर्व कान्याकोपऱ्यांमध्ये फिरवायचा आहे. कर्पूर होम करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करायचे आहे. 6. त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिवमंदिरात रात्री जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावायला पाहिजे आणि ओम रुद्राय नमः मंत्राचा जप करा. 7. कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी देवीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुपाचे 5 दिवे लावा. त्यानंतर देवी लक्ष्मीचे ध्यान करताना ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले
कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री श्रीम श्री ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा किमान 11 वेळा जप करा. 8. कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेला शिवलिंगाला 2 विड्याची पाने घेऊन त्या पानांवर 21 लवंगा, 21 काळे तीळ दाणे, 21 तांदळाचे दाणे तसेच 21 बेलपत्र, 21 जवसाचे दाणे घ्यावे. पंचमुखी कणकीचा तुपाचा दिवा लावावा. भगवान भोलेनाथाला जल अर्पण करावे. नंतर अशोक सुंदरीला या समस्त वस्तू ठेवलेले पान अर्पण करून तेच पान शिवलिंगाला अर्पण करावे. नंतर शिवाची आरती करावी. शिवाला नैवेद्य दाखवावा. या उपायाने तुमच्या आयुष्यातील सर्व प्रश्न सुटतील, सर्व संकट टळतील. 9. तुम्हाला जर आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असेल तर सोमवारी शिवलिंगावर दूध मिश्रित जल अर्पण करावे. सोबत ओम सोमेश्वराय नमः मंत्राचा 108 वेळा जप करावा. तसेच पौर्णिमेला जल मिश्रित दुधाने चंद्राला अर्घ्य द्यावे. असे केल्याने भगवान शंकराची कृपा लाभते. 10. नोकरीत संकट येत असेल किंवा व्यवसाय नीट चालत नसेल तर पौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगाला दूध अर्पण करावे. त्यानंतर हे दूध तांब्याच्या भांड्यात गोळा करा आणि हे दूध तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कार्यालयात शिंपडा. दरम्यान ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. 11. वाईट शक्तींपासून मुक्ती होण्यासाठी उपाय. जर तुम्हाला वाईट शक्तींचा त्रास होत असेल तर पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराला धतुरा अर्पण करा. तसेच महामृत्युंजय मंत्राचा जप करा. हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होत. 12. कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेला सकाळी मंदिरात जाऊन भगवान शिव आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची धूप दिवे फळे इत्यादींनी पूजा करावी आणि व्रत घ्यावे. या दिवशी भगवान शंकराचा जलाभिषेक करावा. त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र, अक्षत, चंदन इत्यादी अर्पण करून शिवाला 5 फळे अर्पण करा. पूजा केल्यानंतर संध्याकाळी शंकराला मिठाई अर्पण करा. दानधर्मातही पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. म्हणूनच उपवास करण्याबरोबरच गरजूंना अन्न किंवा पैसे दान करण्याचे सुनिश्चित करा. 13. तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्य दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त असेल तर कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेला शुभ काळात काळे तीळ पाण्यात टाकून शिवलिंगाचा अभिषेक करा. यामुळे आरोग्याविषयीच्या समस्या सुटण्यास मदत होते. 14. कौटुंबिक जीवनात अडचणी येत असतील तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गाईच्या दुधाची खीर बनवून भगवान शिव आणि देवी पार्वतीला अर्पण करा. नंतर पती पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी प्रसाद म्हणून खीर खावी. यामुळे तुमच्या समस्या दूर होऊ शकते. 15. कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि पाटावर लाल रंगाचा कपडा पांघरून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी. यानंतर लक्ष्मीची विधिवत पूजा करावी. तसेच लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे. या पठणाने लक्ष्मी प्रसन्न होते आणि कधीच आर्थिक समस्या भेडसावत नाही. 16. तसेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी हनुमानजींना 21 रुईच्या पानांचा हार, 21 लवंगा, 21 काळे उडीद अर्पण करावे आणि लाल पुष्पाचा हार अर्पण करावा. त्वरित मनोकामनासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. 17. त्रिपुरारी पौर्णिमेला संध्याकाळी मंगल कलश नक्की स्थापित करा आणि त्याची पूजा करा. यामुळे घराची आर्थिक भरभराट होते. 18. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी रात्री देवी लक्ष्मी, गणपती, विष्णू, चंद्र यांची पूजा करावी. जर तुमच्याकडे कायम पैशाची कमतरता जाणवत असेल किंवा कष्टाने कमावलेला पैसा तुमच्या हातात टिकत नसेल तर हा उपाय फायदेशीर ठरेल. 19.
विष्णू सहस्त्रनाम श्री सूक्त याचं पठण करा. याने सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. 20. रात्री देवी लक्ष्मीसमोर 4 वाती तुपाचा दिवा लावा. असे केल्याने तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील. 21. कर्जमुक्ती मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा करा आणि तिला खिरीचा नैवेद्य दाखवावा. तसेच श्री सूक्त पठण करा. कनकधारा स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम जप आणि कृष्ण मधुराष्टक यांचे पठण करा. असे म्हटलं जातं की असं केल्याने व्यक्तीला लवकर कर्जमुक्ती मिळू शकते. 22. शिवलिंगावर उसाच्या रसाचा अभिषेक करावा. जे भक्त उसाच्या रसाने शिवलिंगावर अभिषेक करतात त्यांच्यावर महादेवाची खास कृपा राहते असं शिवपुराणात सांगितलं गेलेलं आहे. जो भक्त शिवलिंगावर उसाचा रसाचा अभिषेक करतात त्यांच्यावर महादेवाची खास मर्जी राहते असं सांगितलं गेलेलं आहे. 23. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शिवपुराणात सांगण्यात आले आहे की भगवान शंकराची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. भगवान शिवाला अभिषेक केल्याने मनुष्याची आत्मशुद्धी होते. शंकराला चंदनाचा टिळा लावल्याने पुण्य प्राप्त होते. नैवेद्य अर्पण केल्याने समाधान आणि दीर्घायुष्य वाढते. भगवान शंकराला धूप दाखवल्याने धनाची प्राप्ती होते. भोलेनाथांना दिवा दाखवल्याने ज्ञान प्राप्त होते. पान म्हणजेच तांबूल अर्पण केल्याने मनुष्याला सर्व सांसारिक सुखाची प्राप्ती होते. 24. कार्तिक पौर्णिमेच्या रात्री 12 वाजता सर्व देवांची अवश्य पूजा करा. यानंतर गंगाजल शिंपडा. असे केल्याने तुमची नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. 25. शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे जो शिवभक्त पंचाक्षरी मंत्र नमः शिवाय 5 कोटी वेळा जपतो तो शिवाच्या जवळचा होतो. म्हणजेच त्याला शिवाचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि त्याला शिवलोकात स्थान मिळते. भगवान शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा 1 कोटी, 2 कोटी आणि 4 कोटी जप करणाऱ्या भक्तालाही ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र यांची कृपा प्राप्त होते असे शिवपुराणात म्हटलेले आहे. 26. पूजेच्या वेळी शिवलिंगाच्या दक्षिण दिशेला तोंड करून उत्तरेकडे तोंड करून शिवलिंगाची पूजा करावी. पूजा करण्यापूर्वी साधकाने कपाळावर त्रिपुंड चंदन लावावे. भगवान शिवाच्या पूजेमध्ये बिल्वपत्राचे खूप महत्त्व आहे. म्हणूनच शिवाच्या पूजेसाठी बिल्वपत्रही ठेवावे. 27. त्रिपुरारी पौर्णिमेला रात्रभर जागरण करतात. शक्य नसल्यास रात्री 1 वाजेपर्यंत जागरण करावं. यामुळे तुम्हाला मानसिक शांती लाभते. 28. ज्योतिषशास्त्रानुसार कार्तिक पौर्णिमा देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी खूप खास आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्यानंतर पिंपळाच्या झाडाला कच्चे दूध आणि गंगाजल अर्पण करावे. यामुळे व्यक्तीला पितृदोषापासून मुक्ती मिळते. 29. या दिवशी याशिवाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी गरजूंना सूर्यास्तापूर्वी अन्नदान करा आणि शक्य असल्यास यथाशक्ती आर्थिक मदत करा. तसे केल्याने लक्ष्मी कृपा प्राप्त होते. 30. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेला पांढरी मिठाई, बत्तासे किंवा तांदळाची खीर अर्पण केल्यास लाभ होतो. यासोबतच या दिवशी कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. हा उपाय केल्याने घरातील संपत्ती कधीही कमी होत नाही, उलट वाढतच जाते आणि देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते. 31. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्याबरोबर हनुमंताच्या पूजेलाही विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. या दिवशी हनुमानजीची विधिवत पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होते असे म्हणतात. 32. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गोसेवा करा. गाईला चारा खाऊ घाला. गोशाळेत जाऊन सेवा करा. तेथील कर्मचारी वर्गाला गोसेवेसाठी आर्थिक मदत करा. ते करून झाल्यावर गोमातेच्या पायाखालची माती एका कपड्याच्या पुडीत
गुंडाळून तिजोरीत ठेवा. यामुळे धनवृद्धी होईल. श्री स्वामी समर्थ.